मदद भेजी है। पंतप्रधान मोदी आज स्टार्टअप महाकुंभला संबोधित करणार। भारत मंडपमधील कार्यक्रमात विविध क्षेत्रातील स्टार्टअपचा सहभाग। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचं बैठकांचं सत्र। मुख्यालयात अमित शहा आणि अध्यक्ष नड्डांच्या उपस्थितीत रात्री कोर ग्रुपची बैठक। पंतप्रधानांच्या निवासस्थानी मंगळवारी भाजपची महत्त्वाची बैठक संपन्न। बैठकीत उर्वरित जागांवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। भाजपची 400 पारसाठी खास तयारी। जागा वाटपाकडे वरिष्ठ नेत्यांचं काटेकोर लक्ष। नवनव्या रणनीतींसह भाजप निवडणुकीसाठी सज्ज। दिल्लीतल्या भाजपच्या बैठकीत राज ठाकरेंच्या मुद्द्यावर चर्चा, तर बिहार, महाराष्ट्र, पंजाब, ओडिशामधल्या जागा वाटपावरही चर्चा। अमित शहांसोबतच्या भेटीनंतर राज ठाकरेंनी उद्या बोलावली नेते पदाधिकाऱ्यांची बैठक। दिल्लीतील बैठक सकारात्मक। दिल्लीतल्या भेटीबद्दल राजकारणात चर्चा। लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसची तिसरी यादी आज येण्याची शक्यता। रात्री उशिरापर्यंत 30 नावं निश्चित। काँग्रेसच्या बैठकीत चंदीगड, पुदुच्चेरीवर अजूनही खरगेंकडून शिक्कामोर्तब नाही। जागा वाटपावर मंगळवारच्या बैठकीत मंथन। पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस अधीर रंजन चौधरी आणि अबू हासिम खान चौधरींना पुन्हा संधी देणार। आजवर काँग्रेसच्या 82 उमेदवारांची यादी जाहीर। एलजेपी नेत्यांची चिराग पासवानांनी बोलावली बैठक। बिहारच्या 5 जागांवर उमेदवार निवडणार। लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील 102 जागांसाठी अधिसूचना जारी। उमेदवार अर्जासाठी 27 मार्चची मुदत। नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीचा समावेश। ईडी समन्स विरोधात अरविंद केजरीवालांची दिल्लीत हायकोर्टात धाव। समन्स बेकायदेशीर असल्याचा दावा। आज सुनावणी। महुआ मोहित्रांच्या अडचणीत वाढ। कॅश फॉर क्वेरी प्रकरणी चौकशी करण्याचे लोकपालांचे सीबीआयला निर्देश। रामदेव बाबा आणि आचार्य बालकृष्णांच्या अडचणीत वाढ। अवमान नोटीसला उत्तर न दिल्यानं पुढच्या सुनावणीला सुप्रीम कोर्टात प्रत्यक्ष हजर होण्याचे आदेश। सीएवर तूर्त स्थगिती नाही। सुप्रीम कोर्टाचे सरकारला 3 आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश। पुढील सुनावणी 9 तारखेला। लखनभैयाच्या एन्काउंटर प्रकरणात माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांना जन्मठेपेची शिक्षा कायम। 3 आठवड्यात कोर्टासमोर शरण येण्याचे आदेश। पश्चिम बंगालमध्ये टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा बाचाबाची। दिनाटामध्ये निसित प्रमाणिकच्या सुरक्षा रक्षकांना मारहाण। टीएमसीनं गोंधळ घातल्याचा आरोप। उत्तर प्रदेशचं बदायूं शहर 2 लहान मुलांच्या हत्येनं हादरलं। बाबा कॉलनीत घरात घुसून हत्या। एन्काउंटरमध्ये आरोपीचा खात्मा। भारत जगातील तिसरा सर्वात प्रदूषित देश। पहिल्या 50 शहरांमधील 42 शहरं भारतातली। बिहारचं बेगुसराय जगातील सर्वात प्रदूषित शहर। गोफस्ट खरेदीसाठी स्पाइसजेट BGB 150 कोटींच्या बोलीसह शर्यतीत, तर बोलीची किंमत वाढून 1750 कोटींवर। पाकिस्तानचे अध्यक्ष झरदारींची मुलगी आसिफा ही निवडणूक रिंगणात। वडिलांच्या संसद संध प्रांतातील रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी भरला अर्ज। जलवायू परिवर्तनावरून यूएनच्या एजन्सीनं अलर्ट केला जारी। समुद्राचा स्तर दुपटीनं वाढल्याचा संस्थेचा अंदाज। इराकच्या डुहूक शहरात पुराचा हाहाकार। दोघांचा मृत्यू, इतरांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू। डिसेंबर 2024 पर्यंत पहिली मेड इन इंडिया चिप येणार। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचा दावा। 8 कोटींहून अधिक उपकरणांची निर्यात। ऑडी 2025च्या शेवटपर्यंत 20 नवे मॉडेल्स लॉन्च करणार। 41 अरब युरो करणार इन्व्हेस्ट।